नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. अ, लेखक मनोज पाथरकर सर यांची आपण त्यांच्या जॉर्ज ऑरवेल निवडक निबंध आणि लेख या पुस्तकावर आधारित मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा तिसरा भाग आहे. सर थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. आणि थँक्यू. सर, पुढचा प्रश्न असा आहे की दुसऱ्या महायुद्धाबरोबर उजव्या शक्तींचा प्रभाव नाझींच्या प्रभावाबरोबर कमी होत जाईल असे जॉर्ज ऑरवेल यांना वाटत होते आणि त्यामुळे त्यांच्या टीकेचा रूप नेहमीच साम्यवादातून निर्माण होऊ शकणाऱ्या वर्चस्ववादाकडे राहिला असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. ही तुम्हाला जॉर्ज ऑरवेल यांची मर्यादा आहे असे वाटते का? आणि जॉर्ज ऑरवेल यांचा दृष्टिकोन या बाबतीत असा काहीसा एकांगी का झाला असावा असे तुम्हाला वाटते? या प्रश्नाचा संबंध आधी जो तुम्ही प्रश्न याच्याबद्दल विचारला होता ना, की भांडवलशाही संपुष्टात आलेली आहे, तर एकीकडे ऑरवेलचा तो समज झाला की भांडवलशाही एनिवे संपलेली आहे, आता भांडवलशाहीची जागा घेणार कोण? तर स्टालिनिस्ट पद्धतीचा कम्युनिझम, साम्यवाद ही जागा घेणार, की थोडासा खुल्या पद्धतीचा डेमोक्रेटिक पद्धतीचे सोशलिझम ही जागा घेणार? हाच वाद उरलाय असं त्याचं मत होतं. त्याच्याशीच हे निगडित आहे की सगळे मिळून फॅशिझम वाईट आहे हे ठरलंच होतं, की हिटलर आणि मुसोलिनी आणि त्यांच्या बरोबरीनं जपान ह्या ज्या ऍक्सिस पॉवर्स एकत्र आलेल्या आहेत आणि ह्या तिन्ही मिळून ज्या काही शक्ती चं प्रतिनिधित्व करतात, त्या शक्ती घातक आहेत जगासाठी आणि त्यासाठी सगळे एकत्र येऊन लढत होते. अशा वेळी अमेरिका, इंग्लंड हे रशियाच्या बरोबरीनं हिटलरला विरोध करत होते. त्यावरून आपल्याला कळेल. तर फॅसिझमला विरोध सगळेच करत होते आणि ते वाईट आहे हे मान्यच होतं. त्यामुळे त्याला वेगळं वाईट आहे सांगायची त्याला गरज वाटली नाही. मग त्याची जागा किंवा भांडवलशाही नंतर येणाऱ्या अर्थव्यवस्थेची जागा कोण घेणार? तर खुली डेमोक्रेटिक पद्धत की कम्युनिस्ट पद्धत, हे दोन पर्याय समोर होते आणि त्यामधला कम्युनिस्ट, स्टालिनवादी कम्युनिस्ट पद्धत अतिशय घातक ठरेल हे त्याला सांगायचं होतं. भांडवलशाही पुन्हा जुन्या रूपात येणार नाही आणि फॅशिझम सुद्धा हिटलरच्या पराभवानंतर पुन्हा डोकं वर काढणार नाही, ही त्याची दोन गृहीतकं होती. त्यामुळे मग ह्या दोघांपैकी उरलेल्या दोन पर्यायांमधून खुली लोकशाही पद्धतीचा समाजवाद, खुल्या लोकशाही पद्धतीचा समाजवाद हा यायला हवा आणि स्टालिनिस्ट पद्धतीचा साम्यवादी रूप जे आहे ते मात्र घातक असेल हे आपल्याला दाखवायला पाहिजे आणि ह्या उद्देशानंच त्याने अॅनिमल फार्म आणि 1984 लिहिलेलं आपल्याला दिसलं. हा, नाही सर, तुम्ही आता त्याबद्दल थोडं बोललात, पण जेम्स बर्नहॅम यांनी मांडलेले मॅनेजेरियल रिव्होल्युशन चे तत्व सगळे जग व्यापेल, ज्यामुळे हुकुमशाही आणि साम्यवाद यांच्यातील भेदच मिटून जाईल असा जॉर्ज ऑरवेल यांचा समज झाला होता असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर मॅनेजेरियल रिव्होल्युशन या संकल्पनेबद्दल आणि त्याबद्दल असलेल्या जॉर्ज ऑरवेल यांच्या मताबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? आणि मागच्या 50-60 वर्षात या तत्वाने जगात किती प्रमाणावर प्रभाव पाडला असे तुम्हाला वाटते? बर्नहॅम चा पण इतिहास असा थोडासा त्याचा वेगवेगळ्या अवस्थातून प्रवास झालेला आहे. सुरुवातीला तो स्वतः कम्युनिस्ट विचारांचा समर्थक होता. ट्रॉट्स्कीचा जो गट होता, ट्रॉट्स्कीवादी तो होता, पण नंतर तो पूर्णपणे आपल्याला कॉन्झर्वेटिव्ह ऑर्थोडॉक्स झालेला दिसतो आणि त्यामध्ये त्याचं असं म्हणणं होतं की आता येणाऱ्या जगामध्ये फॅशिझम एका बाजूला, फॅशिझम म्हणजे काय म्हणता येईल अल्ट्रा राईट, आणि दुसरीकडे कम्युनिझम म्हणजे अल्ट्रा लेफ्ट, दोन्हींमध्ये काही फार फरक राहणार नाही असं त्याला वाटत होतं. कारण दोन्हीही अवलंबून आहेत एका अंमलबजावणी करणाऱ्या गटावर आणि हा गट असेल मॅनेजरियल लोकांचा. त्याची मॅनेजरची व्याख्या थोडीशी व्यापक होती. सर्व कुठल्याही प्रकारचं ज्ञान, स्पेशलायझेशन घेऊन आधुनिक समाज चालवू शकणारे सगळेच लोक, मग ती सैनिकापासून शिक्षकापर्यंत, पत्रकारापर्यंत, हे या मॅनेजरियल व्यवस्थेचा भाग आहे. म्हणजे बुर्जवासीच मिळती जुळतं ही साधारण संकल्पना होते. तर हे जे आहे हे हा समाज चालवतील, ते फॅसिस्टांकडून चालवतील काय की कम्युनिस्टांच्या वतीनं चालवतील काय, ते चालवण्याची तत्व एकच असणार आहेत. आणि ह्याचा पुरावा असा दिला जातो की मॅनेजमेंटची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्या काही लेखकांनी, मला वाटतं टेलर असं त्या सुरुवातीच्या एका याचं नाव आहे, टेलरने जे काही तत्व व्यवस्थापनाची मांडली, तर ती
प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात रशियाला इंटरेस्ट होता आणि तेवढाच अमेरिकेला इंटरेस्ट होता. म्हणजे आता समाज एकूण मॅनेज कसा करायचा हेच आव्हान राहणार आणि ते हा एक नवीन तंत्रज्ञानचा वर्ग ते करत जाणार. त्यामुळे कुठली पद्धत आहे हे फार महत्वाचं राहणार नाही असं त्याला म्हणायचं होतं. आणि ऑरवेलचं पूर्वीपासून म्हणणं होतं की या दोन्ही सिस्टीम एकच होत चालल्या आहेत आणि त्याचं एक थिओरेटिकल सैद्धांतिक उत्तर त्याला बर्नहॅमच्या सिद्धांतात मिळालं. त्यामुळे त्याने तो मान्य केला, पण त्याला पूर्णपणे तो मान्य नव्हता. त्या लेखामध्ये आपण बघू की सत्तेचा शेवटी उद्देश काय असतो. पण सत्ता कायम राखणे ठीक आहे, पण सत्ता कशासाठी तरी राखत असतात, त्याचे उद्देश काय आहेत ह्यावर मात्र बर्नहॅम कधीच काही प्रश्न विचारत नाही आणि इथे त्याचा सिद्धांत कमी पडतो असं त्याला म्हणायचं होतं. आता गेल्या काही वर्षामध्ये प्रथम प्रोडक्शनच्या क्षेत्रामध्ये हे आपल्याला झालेलं दिसतं. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था बदलत गेली, सर्व्हिस सेक्टर महत्वाचं ठरत गेलेलं दिसतं आपल्याला. प्रोडक्शन हे पूर्णपणे ऑफशोर पद्धतीचा, चीन त्याचं सर्वात महत्वाचं ठिकाण बनला. आणि आज आपण पाहिलं तर एक डिजिटल पद्धतीचा कॅपिटलिझम आलेला आपल्याला दिसतो. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही बघा मॅनेजरियल पद्धत जी मी आता सांगितली ती जास्त प्रभावी होत गेलेली आहे. आणि यामुळे जुन्या राजकीय संकल्पना, समाजवाद, भांडवलशाही, लोकशाही ह्यांची नवी व्याख्या करावी लागेल असं ऑरवेलला तेव्हाच वाटलं होतं आणि जे आज आपण खरंच विचार करण्यासारखं. आणि तर प्रचार यंत्रणा म्हणजे प्रोपगंडा हा ऑरवेलचे निबंध आणि कादंबऱ्या यात पुन्हा पुन्हा डोकावणारा विषय आहे. याबद्दल थोडे विस्ताराने सांगू शकतो का? हो, नक्कीच. कारण प्रचार हा कोणत्या रूपात आपल्या समोर येतो हे आपल्याला बऱ्याचदा कळतही नाही. या ठिकाणी मी एका पुस्तकाचा उल्लेख करेन मराठीतल्याच, की रवी आमले म्हणून लेखक आहेत. त्यांनी प्रॉपगंडा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे मराठीत आणि त्याच्यामध्ये पब्लिक रिलेशन्सचा जो उद्गाता होता त्याच्यापासून सुरुवात करून कशा पद्धतीने आज लोकांवर काही विचार लोकांच्या गळी उतरवले जातात त्याचं एक तंत्र बनलेलं आहे हे त्यांनी दाखवलंय. आणि ह्याची सुरुवात झाली होती अगदी 1950 वगैरेच्या काळात. आता त्यानंतर तंत्रज्ञान बघा किती पुढे गेलंय. आज युट्यूब आणि बाकी सगळी माध्यमं आपल्या घरात आलेली आहेत. आज कुठल्याही डिजिटल माध्यमाशिवाय आपलं आपलं रुटीन होऊ शकत नाही. अशा वेळी कुठून तो आपल्यावर प्रचार येऊन प्रभाव पाडतोय हे आपल्या लक्षात सुद्धा येणं कठीण झालेलं आहे. तर हे एक प्रचार भान आपल्याला कुठेतरी असायला पाहिजे आहे. आणि ऑरवेल त्याचा अर्थात त्याने त्याच्या फिक्शनलायझेशन मध्ये त्याच्या 1984 मध्ये त्याने ती कादंबरी असल्यामुळे एक काल्पनिक जग असं दाखवलं की वर्तमानपत्रांमधले सुद्धा जुने ज्या बातम्या असतात त्या नव्या घडामोडींनुसार बदलून घेतल्या जातात आणि आज आपल्याला पुन्हा इतिहासाचं पुनर्लेखन होताना दिसतं. जगभर वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या गटांकडून दबाव येतो की इतिहासाचा असा अर्थ नसून असा लावला पाहिजे, तो पुन्हा वेगळ्या पद्धतीने लिहिला पाहिजे. तर हे जे इतिहासावरची डिबेट्स आहेत आणि पुन्हा पुन्हा बघा तुम्ही इतिहासाकडे राजकारण जाताना दिसतंय आपल्याला आणि इथे प्रचाराची भूमिका फार महत्वाची आहे आणि ती लक्षात घ्यायला हवी प्रत्येक सुशिक्षित माणसाने. आणि सर प्रचार यंत्रणेबरोबरच जनतेवर पाळत ठेवण्याची साधने, सर्वेलन्स यावरही ऑरवेल यांनी प्रकाश टाकला होता. तर ही साधने आज आणखी विकसित झाल्याचे दिसते. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते? ऑरवेलचं खरंच म्हणजे ते जिनियस होतं. अर्थात त्याच्याबरोबर अनेकांना कल्पना होती की असं सुरू आहे की दुसरे काय करतात त्याच्यावर पाळत ठेवली जाते. पण ऑरवेलने फिक्शन कादंबरीच्या काल्पनिक जगतामध्ये त्याने असं दाखवलं की तो जो स्क्रीन असतो त्याच्या घरामध्ये त्याच्यातून त्याला बातम्या जशा दिसतात टीव्हीच्या तसं तो कॅमेरा देखील असतो. तो काय करतोय हे पण इतरांपर्यंत पोहोचवत असतो. हे अक्षरशः आज खरं झालेलं आहे की आपण करत असलेली प्रत्येक हालचाल डिजिटल जगातली ही कुठेतरी ट्रॅक होते आणि त्याचं प्रोफाइलिंग होऊन बिग डेटामध्ये त्यातून प्रॉडक्ट्स बनतात. ह्याच्यावर सुद्धा काही चांगली पुस्तकं गेल्या 2-3 वर्षात आलेली आहेत ज्याला सर्वेलन्स कॅपिटलिझम असं म्हणतात.
की सर्वेलन्स करणं हे केवळ सरकारचं काम किंवा अधिकारशाहीचं काम नसून सगळ्यांनाच आता त्याची गरज आहे. आणि आता बिझनेस कंपनीज त्याच्यामध्ये जास्त आहेत. कारण प्रोफाइलिंग करणं, व्यक्तींचे निवड, त्यांचे विचार काय आहेत, कशा प्रकारच्या फेसबुक पोस्ट हे टाकत असतात, काय ह्यांचे राजकीय विचार आहेत, कुठल्या बाजूला विचार झुकतोय, कशा प्रकारचे प्रॉडक्ट घेत आहेत, हा प्रचंड डेटा जमा होत असतो. आणि ह्याच्यातून पुन्हा ऍडव्हर्टायझर्ससाठी प्रॉडक्ट निर्माण करणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आता म्हटलं जातं, त्याच्या माध्यमातून. अदरवाईज गुगल सगळ्या सर्व्हिसेस फ्री देतं. मग त्याच्या इन्कमचा सोर्स काय आहे? तर ही जी सगळी माहिती जमा होत असते, ह्या माहितीचा कुठेतरी वापर होतोय. आता असं म्हटलं जातं की माहिती अशीची अशी आम्ही देत नाहीये. हो, पण तिथे प्रोसेस करून त्याचे डेरिव्हेटिव्ह काढले जात आहेत. आणि हा फार आता गुंतागुंतीचा विषय झालेला आहे. तर हे ऑरवेल तेव्हाच कादंबरीच्या त्या काल्पनिक माध्यमातून तो बघू शकला की तो स्क्रीनच आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे, आपली कुठलीही हालचाल त्याच्या बाहेर नाहीये. तर हे नक्कीच आपण नेहमी ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि तर तुमचे 2021 साली डबल एज्ड नाईटमेअर्स हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. आणि अल्डस हक्सले, विल्यम गोल्डी आणि जॉर्ज ऑरवेल यांच्या डिस्टोपियन कादंबऱ्यांचा रेमंड विल्यम्सच्या समीक्षा पद्धतीने अभ्यास असा या पुस्तकाचा विषय आहे. आणि मला वाटतं आपल्या या मुलाखतीच्या विषयाशी तो बराच सुसंगत आहे. तर तुमच्या या पुस्तकातील मुख्य विचारांबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? हो, हे पुस्तक खरं म्हणजे माझा जो पीएचडीचा प्रबंध होता, हो. त्याच्यावर म्हणजे अशाच शीर्षकाचा माझा पीएचडीचा प्रबंध होता. IIT मुंबईमध्ये प्रोफेसर मिलिंद मालशे यांच्या मार्गदर्शनाखाली मी पीएचडीचा अभ्यास पूर्ण केला. तर त्यावेळी म्हणजे मला मुख्यतः अभ्यास करायचा होता भविष्याचा वेध घेणाऱ्या पुस्तकांचा. तर त्याच्यामध्ये दोन प्रकारची जी काल्पनिक जग आहे असं म्हणता येईल कादंबऱ्यांमध्ये, एक परंपरा मला इंग्लिश साहित्यात दिसली. एक म्हणजे युटोपियन कादंबरी आणि दुसरं त्याच्या विरुद्ध डिस्टोपियन कादंबरी. युटोपियन म्हणजे आत्ता जे जग आहे त्यापेक्षा अधिक चांगलं कसं होऊ शकतं ह्याचं आदर्श जगाचं चित्र मांडणारी कादंबरी. आणि डिस्टोपिया म्हणजे आहे ते फार चांगलं करायच्या प्रयत्नामध्येच काहीतरी गडबड होऊन निगेटिव्ह त्यातून काहीतरी येईल, आणखी वाईट परिस्थिती येऊ शकते, अशा प्रकारची एक वॉर्निंग, एक तुम्हाला जाणीव करून देणारे जे डिस्टोपियन होते. आणि महायुद्धांचा जो कालखंड होता 1914 नंतर आणि पुढची 40 वर्ष, त्या काळामध्ये माझ्या लक्षात आलं की हे जे 3 लेखक होते इंग्लिश लिटरेचर मधले, की अल्डस हक्सले, त्याच्यानंतर आला जॉर्ज ऑरवेल आणि त्याच्यानंतर आला विल्यम गोल्डिंग, तिघांनीही साधारणपणे 10-12 वर्षांच्या अंतरानं एक क्लासिक म्हणजे इंग्रजी साहित्यामध्ये त्या अतिशय सर्वमान्य आहेत, आजही त्या वाचल्या जातात. त्यांचा संदर्भ कुठेही असा जुना झालाय, आउटडेट झालाय असं वाटत नाही दुर्दैवानं. अशी ही 3 कादंबऱ्या मी निवडल्या की अल्डस हक्सले द ब्रेव्ह न्यू वर्ल्ड म्हणून आहे. आता येणारं शतक हे एकतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं असेल आणि त्या खालोखाल बायोटेक्नॉलॉजीचं असेल असं म्हटलं जातं. कारण बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण फार वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन पुढे येत आहे. तर त्याने त्यावेळीच कल्पना केली होती की बायोटेक्नॉलॉजीतून माणसं अगदी लॅबमध्येच जन्माला येतील. आणि नुसतं तेवढंच नाही तर तिथे डिपार्टमेंट ऑफ प्री डेस्टिनेशन होतं की आधीच त्याच्यामध्ये काय गुण वगैरे असतील हे डिझाईन केलेलं असेल, कारण जेनेटिक नॉलेज त्या लेवलला वाढलेलं असेल. तर अशी तो त्यावेळी कल्पना करतो आणि तो असं जग दाखवतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप आराम आहे आणि कम्फर्ट मधून तुमच्यावर नियंत्रण ठेवलं जाते. तर एकीकडे हे पण आज होताना दिसतं आपल्याला. ऑरवेल याच्या दुसऱ्या टोकाला गेला. तो म्हणाला की एकाधिकारशाही, हुकुमशाही गाजवणारे जे सत्ताधीश आहेत ते तुमच्यावर पाळत ठेवतील आणि ते अशी अवस्था निर्माण करतील की ज्याला आपण म्हणतो रिप्रेसिव्ह, की लोकांना दहशतीखाली ठेवणारी व्यवस्था. तर ती 1984 मध्ये बघायला मिळते. हे सुद्धा आज होताना दिसतं. फक्त दोन्ही होण्याची ठिकाणं जगात वेगळी झालेली आहेत, पण दोन्ही दुर्दैवाने दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आपल्याला दिसतात. आणि गोल्डिंग जो आहे तो थोडासा अगदी मानवी किंवा बेसिक स्पिरिच्युअल याच्याकडेच जातो
की मुळात माणसामध्येच काहीतरी फ्लॉ आहे, काहीतरी दोष आहे. आता तत्वतः हे मत अतिशय ऑर्थोडॉक्स मत असं मानलं जातं की मुळात माणूस हा फॉलन क्रिचर आहे. तर त्यामुळे तो एका बेटावर जेव्हा काही मुलं एक विमान जो क्रॅश लँडिंग विमानाचं झाल्यानंतर राहतात, ती शेवटी गुण्यागोविंदाने न राहता, एकमेकाला मदत न करता एकमेकाच्या जीवावर उठतात, असं त्याने त्याच्यात चित्रण केलेलं आहे. त्या अर्थाने मग ते पुन्हा वाईट जगाकडे जाणार आहे. तर ह्या तीनही कादंबऱ्या तीन वेगवेगळ्या फेजेसला आल्या इतिहासाच्या, आणि त्यांनी माणसासमोर येत्या काळामध्ये काय समस्या असणार आहेत ह्याचं फार सुंदर पद्धती, म्हणजे कन्झ्युमेरिझम ज्याला एकीकडे आपल्याला दिसतं की वस्तूंनी भरून वाहत आहेत, त्या घ्या घ्या म्हणून अशा जाहिराती येत आहेत, पण दुसरीकडे प्रचंड टंचाई पण आहे आणि लोकांवर पाळत ठेवली जाते आहे, असं पण आहे. तर हे तिन्ही कादंबऱ्या वाचल्यानंतर आपल्याला ह्याचं कुठेतरी संगती लावता येईल असं मला वाटलं, आणि ते मी या पुस्तकामध्ये त्याचा प्रयत्न केलेला आहे. हो. आणि सर, रेमंड विल्यम्स यांची समीक्षा पद्धती याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? म्हणजे जो तुम्ही पुस्तकात उल्लेख केला. ओके. रेमंड विल्यम्स 1960 नंतरच्या समीक्षकांमध्ये फारच त्यांनी नवं आणि वेगळं काम केलं. त्यांचं नाव बहुतेक वेळा आजकाल ज्याला कल्चरल स्टडीज म्हणतात त्याच्याशी जोडलं जातं. पण साहित्य अनालाइज करण्याची, साहित्य समजून घेण्याची एक अतिशय सुंदर पद्धत त्यांच्या लेखनातून आपण घेऊ शकतो असं मला वाटलं, आणि ती पद्धत मी अगदी पायरी पायरीनं ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये, ते अर्थात ते PhD च्या प्रबंधाचा विषय असल्यामुळे ते त्या तांत्रिक भाषेत थोडंसं झालेलं आहे. तर की कशा पद्धतीनं कथानक जन्माला येतानाच, कथा लिहिली जातानाच तिच्यामध्ये रियालिटी, वास्तवातले जे काही ताण तणाव कसे त्यात शिरतात, आणि त्याचं काल्पनिक सोल्युशन काढून लेखकाला पुढे जावं लागतं. कारण त्याला सत्य आहे तसं तर मांडता येत नाही, कारण तो काल्पनिक लिहितोय. सो तो असं काहीतरी एक ज्याला कन्व्हेन्शन म्हणतात, की एक अलिखित नियम आपल्या जगाचा, ते जग नियमबद्ध असतं जरी काल्पनिक असलं तरी. तर हे काय नियम वापरून तो करतो, हे कन्व्हेन्शन, ही कल्पना केंद्रस्थानी मानून मी रेमंड विल्यम्सचं थिअरी या ठिकाणी वापरली. रेमंड विल्यम्सनी असं सांगितलं की संस्कृती जी आहे ती एक विशाल कल्पना असून ती रोजच्या व्यवहारात पण असते. आता हे जास्त करून त्यांच्या कल्चरल स्टडीजमध्ये घेतलं गेलं, आणि त्यामुळे पुस्तकांबरोबरच, लिटरेचर बरोबरच फिल्म आणि इतर सर्व कला प्रकारांचाही अभ्यास व्हायला पाहिजे हा विचार पुढे आला. कल्चरल स्टडीज तुम्ही बघाल तर हेच होताना आपल्याला दिसतं. पण त्याचबरोबर कल्चरल स्टडीज हा एक प्रकारचा दृष्टिकोन पण आहे की कलात्मक वस्तू ह्या प्रॉडक्ट असतात एक प्रकारचं, आणि काहीतरी प्रोडक्शनची मेथड वापरून ते जन्माला येतात, आणि त्याच्यामध्ये त्यांचे हे जे अलिखित संकेत असतात, हे आपण जर पाहिले, अभ्यासले, तर त्याच्या मागची रियालिटी आपल्याला अधिक चांगली कळू शकते. ही समीक्षा पद्धती मी यासाठी वापरायचं ठरवलं. सर, थँक्यू. तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप इंटरेस्टिंग झाली आणि बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या या मुलाखतीत तुमच्या. तर या दोन्ही पुस्तकांच्या, म्हणजे जॉर्ज ऑरवेल निवडक निबंध आणि लेख आणि सरांचं डबल एज नाईटमेअर, त्या दोन्ही पुस्तकाच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद. हो.